बारामतीप्रमाणे राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल देखील जवळपास निश्चित होता आणि अपेक्षेप्रमाणे भाजपचे अक्षय कर्डिले हे विजयी झाले। त्यांना मिळालेल्या मताधिक्याचा आकडा 1 लाखांपेक्षा जास्त आहे। मात्र निकालाच्या दिवशी देखील अक्षय कर्डिले यांच्या विजयापेक्षा चर्चा आहे ती प्राजक्त तनपुरेंची। कारण तनपुरेंनी माघार घेतल्यामुळे अक्षय कर्डिले यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडल्याचं बोललं जात आहे। आता या कामगिरीसाठी प्राजक्त तनपुरे यांच्या हातामध्ये नेमकं काय पडलंय किंवा पडणार आहे हे बघणं देखील औत्सुक्याचं आहे। भाजपचे झेंडे, विजयाचा गुलाल आणि कार्यकर्त्यांच्या खांद्यावर विजयी उमेदवार। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल सांगण्यासाठी आकड्यांची गरज नाही, त्यासाठी ही दृश्यच पुरेशी आहेत। भाजप उमेदवार अक्षय कर्डिलेंना 1,12,000 मताधिक्य देत राहुरीच्या जनतेनं आपला आमदार म्हणून निवडलं। राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ऑक्टोबर 2025 मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुर्दैवी निधन झाले। त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली। भाजपनं शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी दिली। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपच्या सर्वच नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले। मात्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं तसेच वंचित बहुजन आघाडीनं अक्षय कर्डिले यांच्या विरोधामध्ये उमेदवार दिला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांना निवडणुकीपासून दूर ठेवण्यात भाजप नेते यशस्वी ठरले आणि हाच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरला। प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असते तर निकाल वेगळा लागला असता का? आता या जर तरला काहीच अर्थ नाहीये। ऐन निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली आणि निवडणुकीचं संपूर्ण चित्रच बदललं। खरं तर मतदारसंघातील विकास कामे पूर्ण करण्याचं आश्वासन, त्याचबरोबर या निवडणुकीला भावनिक किनार असल्यानं आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं। दुसरीकडे जर प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळेला माघारी घेतलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी विजय सुखकर झालेला आहे, काय नेमकं? आता निवडणुकीमध्ये त्यांना उभा राहण्याची इच्छा होती, पण त्यांनी भावनाचा आदर केलाय, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राहुरीच्या पोटनिवडणुकीवर जातीनं लक्ष ठेवून होते। आज या निमित्तानं स्वर्गीय शिवाजीरावांची आठवण झालं शहरात नाही। मला वाटतं त्यांच्या कष्टाचं फळ होतं आणि कार्यकर्त्यांचं पाठबळ। महायुतीचं नेतृत्व करणारे आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची दूरदृष्टी आणि त्यांनी योग्य घातलेला समन्वय। अक्षय कर्डिले यांच्या पाठीमागं पालकाच्या रूपाने जी भूमिका बजावली ते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष सुचेतदादा असतील, या सगळ्या लोकांनी वेळोवेळी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या आणि त्याच्या माध्यमातून आज एवढा मोठा विजय। कर्डिले साहेबांचा संपर्क होता, कर्डिले साहेबांबद्दल एक लोकांची वेगळी भावना होतीच, पण ह्या सगळ्यांबरोबर ह्या भूमिका देखील सगळ्या लोकांनी बजावल्यात आणि मतदार राजा जो आहे यांनी एक मोठा कौल आज अक्षय कर्डिले यांना दिलेला आहे। वडील शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणीनं अक्षय कर्डिले भावूक झाले। हा विजय त्यांनी वडिलांना समर्पित केला। हा विजय पूर्णपणे माझ्या वडिलांसाठी मी समर्पित करतो, कारण की हा विजय मिळवण्यामध्ये सर्व काही आहे हे त्यांचं आहे। वडील माझ्यासोबत नाही म्हणजे मला आज सगळं काही मिळून पण काही न मिळाल्यासारखं आहे। म्हणून निश्चित आज हा विजय जरी मी मिळवलाय, हा विजय मी माझ्या वडिलांना समर्पित केलाय। हे सगळं काही त्यांचं, ह्या प्रत्येक गोष्ट आज ही जे काही घडतंय होतंय ही सगळी त्यांची आहे आणि निश्चितपणे त्यांनी जी वाट मला दाखवलेली समाजसेवेची तीच वाट पुढे घेऊन मी निश्चित जाणार। राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल लागला, अक्षय कर्डिले विजय झाले। असं असलं तरी निवडणुकीचा हिशेब अजून पूर्ण झालेला नाही। ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेत भाजपचा विजय सुकर करणाऱ्या प्राजक्त तनपुरेंना काय मिळालंय किंवा काय मिळणार?
या प्रश्नाचं उत्तर जेव्हा राहुरी आणि महाराष्ट्राला समजेल तेव्हाच निवडणुकीचा खऱ्या अर्थानं निकाल लागला असं म्हणता येईल. बाकी एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, पॉलिटिक्स अँड वॉर. सुनील भुंगळ, एबीपी माझा, राहुरी, अहिल्यानगर. पश्चिम बंगालची निवडणूक आणि राडा, हाणामारी आणि गोंधळ हे नेहमीचंच समीकरण. यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील हेच घडलंय. एकीकडे भाजपनं बंगालमध्ये ऐतिहासिक असा विजय मिळवला, पण दुसरीकडे काही मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या वेळेला तणाव देखील बघायला मिळालाय. यावेळेला भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते हे आमने सामने देखील आलेले होते. नेमकं काय घडलंय यावेळेला बघूया. एकीकडे विजयाचा जल्लोष, पण दुसरीकडे हाणामारी आणि राडे. पश्चिम बंगालमधला बराकपूर मतदारसंघ. बराकपूरमधील मतमोजणी केंद्रावर आज मतमोजणी सुरू झाली आणि सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली. मात्र त्याच वेळेस सुरेंद्रनाथ कॉलेज मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढला आणि त्याचं रूपांतर राड्यात झालं. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये भाजपचे कृष्णेंद्र मुखर्जी विजयी झाले. मात्र मतमोजणी सुरू असताना भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते आपापसात भिडले. भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी तिथल्या खुर्च्या तोडल्या. हा राडा थांबवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटामध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. सुरक्षा यंत्रणांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरलं. पश्चिम बंगालमधील निवडणुका आणि राडे, कार्यकर्त्यांमधील हाणामाऱ्या हे गेल्या अनेक काळापासून चालत आलेलं समीकरण. यंदाच्या निवडणुकीतही तेच दिसलं. आता बंगालमधली सत्ता पालटली आहे, त्यामुळे आगामी काळात भाजप सरकार हे समीकरण बदलण्यासाठी प्रयत्न करेल आणि लोकशाहीचा हा उत्सव सुरळीत पार पडेल हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.